करता येऊ शकतं. कारण सारखं तुम्ही 8-8 तास अभ्यास करून पण तुम्हाला तुमच्या ब्रेनला हे होऊ शकतं. सध्या मी एक ब्रेन बेस्ड लर्निंगचा एक प्रोजेक्ट करतोय. नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे जे आलंय जे आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि ब्रेन बेस्ड लर्निंग आपल्याकडे 2 पार्ट आहेत मेंदूचे, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. राईटला एक वर कप्पा आहे, खाली अप्पर लोअर. आपण जर फक्त मॅथमॅटिक्स सोडत बसलो आपल्या ब्रेनचा फक्त एका भागाचा विकास होतो. आपण जर मॅथमॅटिक्स म्युझिक कॉम्बिनेशन केलं तर आपला ब्रेन बॅलन्स राहील. म्हणून काय माहिती का की मोठ्यांसोबत घरी बसणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं, एकत्र घरी जेवण करणं, आपण जेवण केल्यानंतर आपण सगळं उचलून ठेवणं, तर दॅट इज ऑल्सो ब्रेन बेस्ड लर्निंग. म्हणजे आता विद्याप्रबोधिनीमध्ये काय घेतलं की मुलांना उन्हाळ्याची सुट्टी ज्यावेळेस लागली तर मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रोजेक्ट दिला की तुम्ही तुमच्या घरातले सगळे आवरायचंय आणि ते जे रॉ मटेरियल जे तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतं ते सगळं विकायचंय आणि त्या आलेल्या पैशामधून तुम्ही कधी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट करायचा. पैसे विकत घेऊन लोन घेऊन प्रोजेक्ट करायचं नाही आणि त्या सगळ्या गोष्टींची व्हिडिओ टाकायचे की माझ्या डॉक्टर काय पडलंय 20 वर्षापासून ज्याला मी कधी तपासलंच नाही त्याला बाहेर काढतो आणि ते जर बिनकामाचं असेल तर त्याला ओपन करा, त्याला सेल करा आणि त्यापासून काही प्रोडक्टिव्ह गोष्टी तुम्ही निर्माण करा. आता सध्या रिसायकल इंजिनिअरिंगला खूप महत्व आहे. सिक्युरिटी जसं आपण म्हणतो सिक्युरिटी जसं महत्व की तुम्ही त्याच गोष्टीपासून चांगलं काही पुनर्निर्माण करू शकता का. ती शक्ती म्हणजे सूर्य नाही, त्याला विचार करावा लागतो. आणि आपला आता तुम्ही इथून पुढचं शिक्षण घेणार आहात, उच्च शिक्षण, याचा हेतूच आहे की विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. आपले निर्णय कधी होतात आणि कधी होत नाही. ज्यावेळेस आपल्या समोर एकापेक्षा जास्त ऑप्शन्स असतील, तुमचा 3 पहिल्यांदा नंबर लागला तर तुम्ही 2-3 दिवस विचार करता इथं ऍडमिशन घेऊ, मुंबईला घेऊ, दिल्लीला घेऊ की हैदराबादला घेऊ. पण तुमचा एकाच ठिकाणी नंबर लागला, दुसरीकडे कुठंच नाही लागला. तुमचा निर्णय हेच होतं कारण ऑप्शन्स नाही काही. म्हणजे ज्यावेळेस नंबर ऑफ ऑप्शन्स वाढतात तुमच्या समोरचे त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन लेवल वाढतं. आणि म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही निर्णय स्वतःला घेण्यासाठी दररोज डायरेक्ट लिहायची सवय करा की मी आज काय करणार आहे. जसं आपल्या कार्यप्रश्नी आपल्याला सवय लागली 8 आठवड्यात एकदाच पाणी येणार आहे. तुम्ही निर्णय घ्या कसं वापरायचं ते. आपल्याला निर्णय घ्यायची सवय लागली. मला असं वाटतंय की जेव्हा दररोज येईल त्यावेळेस किती आपला त्रास होईल आपल्याला. आता काय करू दररोज या पाण्याचं. आपल्याला निर्णय घ्यायची सवय. तशी विद्यार्थ्यांनी सुद्धा दररोज स्वतःच्या जीवनामध्ये मी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काय केलं. तुम्ही कधीच प्राणायाम केला नाही. तुम्ही 2 मिनिटं प्राणायाम करा. तुम्ही कधी सूर्यनमस्कार केलेले, एक सूर्यनमस्कार घालून बघा कसं वाटतंय. किंवा जे लोक सूर्यनमस्कार घालतात दररोज त्यांच्याशी 5 मिनिटं चर्चा करा. त्यांची फ्लेक्झिबिलिटी काय आहे, तुमची फ्लेक्झिबिलिटी काय आहे, त्यांचा माइंडनेस काय, त्यांचा माइंड पॉवर काय, तुमचा माइंड पॉवर काय. दररोज तुम्ही छोटे ज्ञानाचे कण जर वेचले तर तुम्ही त्यांचं उपयोजन करू शकता. आणि मला असं वाटतं की तुमच्या आईने जर तुम्हाला खूप मोठी प्लेट वाढली, त्याच्यामध्ये जर एकच भाकरी वाढली तर तुम्हाला तो आनंद वाटणार नाही. ज्यावेळेस तुम्ही 56 भोग मांडून घेता त्यावेळेस तुम्हाला त्या थाळीचा आनंद वाटेल. आपल्या जीवनामध्ये पण सुद्धा फक्त शैक्षणिक उंची गाठली म्हणजे आनंद मिळेल का. तर तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद तुम्हाला निर्माण करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचे जीवन कौशल्य जे आहे त्याचा समावेश करावा लागेल. तुमची एक चांगली जीवनशैली ठरवावी लागेल. तुम्ही स्वतः जाणून बुजून चांगल्या जाणीवेच्या पातळीवर तुमच्या ज्या वाईट सवयी आहेत ते सोडून देऊन तुम्हाला चांगल्या सवयीमध्ये स्वतःचं रूपांतर करावं लागेल. आणि हे सगळं तुम्ही करत असताना तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे, पालकांचे, तुमच्या आजी आजोबांचं कायम स्मरण ठेवायचं. कारण आपण जे सदैव पेपरला वेगळ्या गोष्टी वाचतो ना. आता आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं अमेरिकेमध्ये व्याख्यान ठेवलं होतं आणि ज्या हॉलमध्ये त्यांचं व्याख्यान होतं त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि म्हणून ते व्याख्यान कॅन्सल केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो. तर कलामांनी ज्यावेळेस पेपर वाचले अमेरिकेमध्ये त्यावेळेस छोटीशी फक्त न्यूज होती की त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि ते इंडियाचं दुसऱ्याचं व्याख्यान बदललं. ते जर आपल्या देशात घडलं असतं तर पहिली न्यूज काय असती, कलामांच्या व्याख्यानाच्या जागेवरती बॉम्बस्फोट. आपल्याकडे निगेटिव्ह फार्मिंग, MSCBचे लाईट गेले, नळाचा कॉक तुटला, 2 जण खड्ड्यात पडले. मग आपला पेपर सकाळी आपण जेव्हा वाचतो 3 रुपयाचा, आता आपल्याला असं वाटतं की सगळ्या जगामध्ये काय चाललंय पण खूप काही चांगलं घडतंय म्हणून आपण पॉझिटिव्ह पेपर वाचायचे. म्हणून एका चांगल्या सायकोलॉजिस्टने सांगितलं की सकाळी वर्तमानपत्र वाचून ते संध्याकाळी वाचा. कारण म्हणून काय करायचं, मित्र पण कसे करायचे मग तुम्ही त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत. ज्यांना दररोज आई वडिलांची आठवण येते, आजी आजोबांची आठवण येते, अशाच लोकांशी मैत्री करा. ज्यांना आजी आजोबा, आपले नातेवाईक, आपली घरची मंडळी
त्यांच्याबद्दल त्यांना लाज वाटते अशाशी मैत्री करू नका. दे आर निगेटिव्ह पीपल. ते तुमच्या जीवनात नैराश्य निर्माण करू शकतील कदाचित. म्हणून तुम्हाला इथून पुढे जाताना खूप महत्वाचं आहे. तुम्ही 12वी नंतर कोणाशी मैत्री करता, 10वी नंतर कोणाशी मैत्री करता. अरे एन्व्हायरमेंट आपल्याला खूप परिणाम करतो, वातावरण आपल्याला खूप परिणाम करतो. आणि आपलं वातावरण आपण निर्माण करण्यासाठी चांगल्या लोकांशी मैत्री करा. ज्याला कपाळाला कुंकू लावायची लाज वाटते, मग त्याला कृष्णाचं दर्शन घ्यायचा अधिकार आहे. एकदा शंकराचार्यांनी सांगितलं होतं, एक मोठे उद्योगपती होते. आम्ही जगद्गुरु शंकराचार्यांच्या मठात गेलो कोल्हापूरला, आणि ते आले असे चित्र कपडे त्यांच्या मुलामुलींनी घातले. आणि त्यांनी असं विचारलं की तुम्ही कुठे गेले म्हणे. आम्ही लक्ष्मीचे दर्शनाला गेलो होते कोल्हापूरच्या मंदिरात. मग तुम्ही लक्ष्मीचा पोशाख पाहिला का बरे? हो म्हणे. मग कशी होती लक्ष्मी? मग जर तिला पण टी शर्ट जीन पॅन्ट घातली तुम्हाला आवडेल का? हा ना, असं कसं म्हणे, लक्ष्मी सारखीच पाहिजे. मग ते आपण जर विचार करा की आपण जर भारतीय आहोत आपण कसं राहायला पाहिजे. म्हणजे आता मी स्वतः शिक्षक आहे 21 वर्षापासून, त्याच्यामुळे मला माहिती आहे की बऱ्याचशा गोष्टी आपण उडवून घेतो आपल्या स्वतःला. पण ती प्रिकॉशन आपण आपल्या लेवलला पहिली घेतली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या अभ्यासामध्ये, चांगल्या संस्कारामध्ये, चांगल्या गोष्टीमध्ये बिझी असाल तर अनावश्यक लोक तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. तर तुमच्या जर तशा ऍक्टिव्हिटी त्यांना दिसल्या